श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यन्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नवरात्र निमित्त प्रवचन सेवेचा आपला हा 7वा दिवस, 8वा आणि या 8 दिवसात आपण अनेक लीळा आपण ऐकल्या। लीळेसोबतच बाकीचं मोकळं विश्लेषणही आपण ऐकत होतोच। भगवंताची लीळा तुम्हाला सांगितलं की अमृतश्रावी आहेत आणि याची गोडी कधीही न संपणारी आहे। अनेक कथा आल्या आणि गेल्या, परंतु भगवंताची लीळा, भगवंताचं चरित्र 800 वर्षापासून लोक ऐकत आहेत। एवढंच नव्हे तर गोपालकृष्णाच्या लीळा हजारो वर्षापासून लोक ऐकत आहेत, तरी कुणी कंटाळलेलं नाही। हे भगवंताच्या लीळेचं, भगवंताच्या चरित्राचं वैशिष्ट्य असतं। यामध्ये कंटाळा येणे हा प्रकार नसतो आणि म्हणून भगवंताच्या लीळा आपण सदैव ऐकल्या पाहिजेत, ज्याने पापांचा विनाश होत असतो। आता तुम्ही म्हणाला मी पाप करतच नाही, करतही नसाल तुम्ही, परंतु बऱ्याचदा आपोआप पाप होत असतात। मी सांगितलं की नाही, सत्यानृत्य व्यवहार आहे। व्यवहारामध्ये तुम्ही असताना खरं आणि खोटं दोन्ही बोलत असतात आणि यातून अनेकदा आपल्याला अशा घटना घडत असतात। बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो, काही लोक त्याचा एक विशेष असा भाव करून घेतात की आम्ही शेतकरी माणसं आहोत आणि शेतकरी माणसं म्हटलं की मग हिंसा ही आलीच। ते फवारे आहेत, आणखी बरेच काही प्रकार त्या फवाऱ्यांचे असतात आणि त्यातून कीटकनाशक फवारे असतात, मग गवत उपटणे आहेच। शेत म्हटलं की अनेक प्रकारची हिंसा मनुष्याला करावी लागते। पेरणे, त्यानंतर त्याची निगा राखणे, निगा राखल्यानंतर ते पीक आल्यानंतर ते पीक घेण्यासाठी त्याला कापणे, सर्व प्रकारे हिंसा आहेच। मग अशा वेळी आम्ही काय करायचं? शेतकऱ्यांनी काय करायचं? शेती सोडून द्यायची का? असा प्रश्न प्रत्येकाला असतो। जसा हा प्रश्न तुम्हाला पडतो की नाही, असाच प्रश्न महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाला देखील पडला होता की सर्व माझ्यासमोर जे आहेत ते माझे नातेवाईक आहेत। कुणी गुरु आहेत, कुणी भाऊ आहेत, कुणी आजोबा आहे, कुणी काका आहे, कुणी काही वेगवेगळ्या प्रकारच्या नात्यातली ही सर्व माणसं आहेत। आचार्य, नातूरान, भद्रून, पुत्रान, पौत्रान, काही पुत्र आहेत, ते नातू आहेत आणि असे सगळ्या लोकांना मी मारावं कसं? हे मारणं योग्य आहे का? आणि तो भगवंताला म्हणतो की देवा, यांना मारून जर मला स्वर्गाचं जर राज्य भेटत असेल तर काय कामाचं? आणि मग तो म्हटला की ठीक आहे देवा, यापेक्षा मी संन्यास घेतो, नको म्हणे युद्ध नको आणि तुझं राज्य सुद्धा मला नको, मी यापेक्षा संन्यास घेतो। तेव्हा गोपालकृष्णाने सांगितलं की हा असा वेडेपणा करू नको। भ्रमामध्ये तू जर राहशील काहीतरी आणि भ्रमामध्ये राहून कुठलाही निर्णय घेशील तर ते कदाचित उद्याच्या दृष्टीने तुला चुकीचं होईल। माणसं भावनेच्या आहारी जातात, भावनेच्या आहारी जाऊन कुठला तरी निर्णय घेतात
आणि नंतर पश्चात्तापाला त्यांना जावं लागतं. मग कुठलीही गोष्ट करताना विचाराने करावी, शेवटपर्यंत त्याचा पूर्ण विचार होईल आणि आपल्याकडून जे कोणती गोष्ट निभावल्या जात असेल तीच गोष्ट माणसाला केली पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाने देवाला सांगितलं की असं होऊ शकत नाही. आज कदाचित तो संन्यास घेशील, उद्या जर तुला कोणी सांगितलं भीमाला कोणीतरी मारलं तर तो संन्यास सोडून तू पुन्हा येशील युद्धामध्ये आणि युद्ध करायला लागशील. म्हणजे तुझा तो संन्यासही अर्धवट राहील आणि तुझा संसारही अर्धवट राहील. आणि म्हणून असं करू नकोस. आज तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्म म्हणजे शत्रूंना मारणे, वाईट लोकांना संपवणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. आणि म्हणून क्षत्रियाचा धर्म म्हणून तुला ते काम करावं लागेल. तू ते केलं पाहिजेस. ते केलं तर तुला नक्कीच यातून मुक्ती तुला भेटू शकते. असं जेव्हा देवाने सांगितलं, मेलास तर स्वर्गप्राप्ती तुला होईल आणि जर जगलास तर राज्य उपभोगायला मिळेल. आणि म्हणून तू केलं पाहिजे. क्षत्रियाचा तो धर्म आहे, म्हणून क्षत्रियानं ते युद्ध केलंच पाहिजे. असं जेव्हा देवाने सांगितलं तेव्हा ते त्याला पटलं. तुमचंही तसंच आहे. कृषी हा धर्म आहे, शेती हा तुमचा धर्म आहे. आणि म्हणून त्या गोष्टी काही कराव्या लागल्या तर ते कराव्याच लागतात. परंतु असंही नाही त्या केल्या तर पाहिजेत, पण करताना सुद्धा मनामध्ये, केल्यावर सुद्धा मनामध्ये कुठल्या तरी प्रकारची पश्चात्तापाची भावना, दुःखाची संवेदना की मला हे नाईलाजाने का होईना मला करावं लागतंय आणि म्हणून देवा तुम्हाला क्षमा कर, अशी भावना जर त्या परमेश्वरानं व्यक्त केली तर त्यातून सुटका नक्की मिळू शकते. आणि म्हणून क्षत्रियांना जसं ते क्षत्रियाचा धर्म तसा कृषीचा सुद्धा धर्म आहे. आणि तो कृषीचा धर्म तुम्हाला त्या गोष्टी सांभाळून करायची. मी तुम्हाला सांगितलंय कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करावी. कुठल्याही कामाच्या साधारणपणे 2 पद्धती असतात. जी चांगली माणसं असतात ना, 3 प्रकारची माणसं कामामध्ये सांगितली. जी कनिष्ठ प्रकारची माणसं असतात, ती कनिष्ठ प्रकारची माणसं काय करतात, हे काम मला होणारच नाही, मी हे काम करू शकणार नाही, म्हणून ते काम स्वीकारतच नाही. मध्यम प्रकारची जी माणसं असतात ते काम तर उचलतात उत्साहाने, हा ठीक आहे करायचं मी करणार म्हणतात आणि काही दिवसात त्यांचा उत्साह संपवतो आणि ते काम अर्धवट ते टाकून देतात. उत्तम प्रकारची माणसं अशी असतात की ते काम विचारपूर्वक हातात घेतात. याला काय अडचणी आहेत, काय केलं पाहिजे, हे काम पूर्णत्वाला कसं जाईल याचा पूर्ण विचार करतात. ते काम हातात घेतात आणि पूर्णपणे ते काम दैला देतात, शेवटाला नेतात. अशा 3 प्रकारची माणसं. मग कुठलंही काम करताना, कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करावी. तुमच्या अंतःकरणामध्ये विचार महत्वाचा आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये सामंजस्य महत्वाचं आहे, विवेक महत्वाचा आहे. विवेक असला पाहिजे माणसाच्या. एकदा काय झालं, ही स्मृतीस्थळात आलेली कथा आहे, बाहेरच्या शास्त्रांमध्येही आलेली आहे, तर स्मृतीस्थळामध्ये सुद्धा ही कथा आलेली आहे. काय झालं एकदा, ती एक बोलू नका कोणता एक बोलू नका. एकदा काय झालं, ती एक बाई होती आणि प्रत्येकाला काही काही आवड असते. तिला मुंगूस पाळायची हौस होती. तिला मुंगूस पाळला. आता मुंगूस पाळला, मुंगसाचे लाड करू लागली, मुंगसाची सेवा करायची. लहानपणापासून वाढवलेला तो मुंगूस, लहानचा मोठा केलेला होता आणि तो संपूर्ण घरात फिरायचा, सर्व राहायचा, सर्व व्यवस्थित त्याचं चाललेलं होतं. आता एके दिवशी काय झालं की तिला पाणी आणायला जायचं. पाणी आणायला निघाली बाई, परंतु छोटं बालक, लहान मुलगा आहे. मग त्याला तिथे झोपवलं आणि त्या मुसाला सांगितलं, लक्ष ठेव रे बाळाकडे, हां पुढे काही आलं काही झालं तर लक्ष ठेव. आणि असं म्हटल्यावर त्याला सांगितलं आणि ती माता पाणी आणायला गेली. आता झालं काय, ती तर पाणी आणायला गेली. थोड्या वेळात काय झालं की ते बालक खाली झोपलेलं आहे, जमिनीवर झोपवलेलं आहे, झोपलेलं ते बालक. आणि अचानकपणे एक मोठा भुजंग सर्प यायला लागला, शिरला घरामध्ये शिरला. त्या बालकाकडे तो यायला लागला, लहान मुलाकडे यायला लागला. आता कदाचित हे बालक खाली पडलेलं आहे, छोटंसं बालक आहे, लहान आहे, त्याला काही सांगता येत नाही, रडता येत नाही, काही ओरडता येत नाही, काहीच करता येत नाही. आणि त्या बालकाकडे जाणार आणि ते सर्पदंश, त्या बालकाला तो सर्पदंश करणार, चावणार. असं सर्व दृश्य झालेलं आहे. तेवढ्यात काय झालं,
की त्या मुसाला लक्षात आलं की हे आपल्या मालकाच्या मुलाकडे जाणार आहे हा सर्प, आणि आपल्या मालकाच्या मुलाला कदाचित हात चावेल आणि आपल्या मालकाचं मूल मरड पावेल. म्हणून तो सर्प, तो मुंगूस धावला आणि त्या सर्पाला त्याने पकडलं. त्यांची जोरात लढाई झाली सर्पाची आणि मुंगसाची. त्यामध्ये त्या सर्पाला त्यांनी मारून टाकलं, त्या मुंगसाने मारून टाकलं. आणि मग संपूर्ण अंगाला, त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं, सर्व झालेलं होतं, रक्तबंबाळ झालेला सर्व तो मुंगूस. आणि तसाच बाहेर आला, आपल्या मालकिनीला सांगण्यासाठी आला की बघ मी तुझ्या बाळाचं रक्षण केलंय की नाही, मी तुझ्या मुलाला वाचवलं की नाही, हे सांगण्यासाठी तो उत्सुक होऊन उत्साहानं दरवाजाच्या बाहेर आला. दरवाजाच्या बाहेर आला, चौकटीवर उभा आहे आणि तोंडाला रक्त लागलेलं आहे सर्व. मालकी तिकडून येते, बघते, जवळ येते बघते, तर काय, त्या मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. बाईला वाटतं असेल ना असेल, यानं नक्की माझ्या मुलाला मारून टाक. बाई काहीच विचार करत नाही, म्हणे यानं एवढं मी याला वागवलं, एवढं लहानचं मोठं केलं आणि यानं माझ्या मुलाला मारलं. आणि म्हणून बाई अतिशय रागामध्ये, अतिशय संतापामध्ये, जसा अंडा डोक्यावर होता भरलेला तसा भांडा त्याच्यावर टाकून दिला मुंगसा. एका क्षणात मुंगूस गतप्राण झाला आणि धावली गेली. पाहिलं मध्ये मूल शांतपणे खेळत होतं आणि मग मुलाला बघितलं, शांत मुलगा खेळतोय हे बघितल्यावर मग तिला पश्चात्ताप झाला की आपण खूप मोठं काम, वाईट काम केलेलं, खूप मोठं आपण संतापामध्ये, रागाच्या भरामध्ये आपण खूप वाईट काम केलं. आपला जो लहानपणापासून मुलासारखं ज्या मुंगसाला आपण वागवलेलं होतं, लहानचं मोठं केलं होतं, त्याला आपण मारून टाकलं. विवेक आपला हरवला कुठेतरी. म्हणून माणसाचा विवेक हरवला नाही पाहिजे. कुठल्याही प्रसंग असेल, कुठल्याही जीवनामध्ये तुमच्या दुःखाचा प्रसंग असेल, सुखाचा प्रसंग असेल, माणसं दुःखाच्या प्रसंगी विवेक हरवतात आणि सुखाच्या प्रसंगी सुद्धा विवेक हरवत असतात. सुख आलं तरी माणसाचा विवेक हरवतो, खूप पैसा आला तरी माणसाला विवेक हरवतो माणसाचा, दुःख झालं तरी विवेक हरवतो. हा विवेक गेला नाही पाहिजे. विवेक तुमचा जागेवर राहिला ना तर तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात, तुमच्या जीवनाचं मांगल्य होऊ शकतं. त्यासाठी विवेकानं, बुद्धिपूर्वक, अतिशय बुद्धी कौशल्यानं, चातुर्यानं या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि त्यावरच प्रतिक्रिया आपण दिली पाहिजे. माणसं खूप लवकर प्रतिक्रिया द्यायला लागतात. थोडीशी काही गोष्ट झाली की माणसं लगेच रिॲक्ट होतं. हे रिॲक्ट होणं थोडासा विचारपूर्वक केलं पाहिजे. साधारण गोष्ट असते, कदाचित तो तसा विषयही नसतो, आपल्या समजदार काहीतरी वेगळं झालेलं असतं आणि पुढीलाच वागण्याची पद्धती वेगळी असते. पण माणसं लगेच त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया देऊन ती माणसं दुखवण्याचा प्रयत्न करतात. हा दुखवण्याचा प्रयत्न करू नका. विवेकानं वागा. विवेकानं वागलं तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये मांगल्य निर्माण होईल. गोसावी वाटा विजय करीत होते. पैठणला स्वामी आहेत आणि पैठणला असताना त्या पैठणमध्ये फिरतायत भगवंत आणि सारंग पंडित पण सोबत आहे. या सारंग पंडितांच्या सोबत भगवंत निघालेले आहेत आणि रस्त्यामध्ये एका देवळाचं काम चालू होतं, मंदिराचं काम सुरू होतं. त्या भगवंत त्या सारंग पंडितांना विचारतायत की काय प्रकार, हे मंदिर कोण बांधतंय, मंदिराचं बांधकाम कोण करतंय. तर त्यांनी सांगितलं की राजाची राणी आहे वैजळ, ती या मंदिराचं काम करत आहे आणि खूप छान ती दानधर्म करणारी बाई आहे, असं तसं सर्व त्यांनी सांगितलं. आणि सध्याच असं चाललंय म्हणे की प्रत्येक ब्राह्मणाला ती काही 60 आसू, द्रव्य थोडंसं, काही म्हैस, एक दासी आणि बाकीचं असं काही थोडंफार दान धर्म ती करते प्रत्येकाला. मग भगवंत म्हणतात तुम्ही का जात नाही, सारंग पंडितांना विचारलं. नाही म्हणजे तिथं आम्हाला कोणी विचारणार, मोठमोठ्या ब्राह्मणांचा, मोठमोठ्या विद्वान लोकांचा तिथे संबंध आहे, आम्हाला कोणी विचारणार नाही. देवाने सांगितलं तुम्ही जा, काही चिंता करू नका, तुम्हाला न विचारता तुमचं नाव पडून जाईल म्हणून त्याच्यामध्ये लिहून घेतील तुमचं नाव. आणि असं म्हटलं ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. तशा प्रकारे सारंग पंडित गेले तिथे. सारंग पंडित गेल्या त्यांनी विचारलं तुम्ही कुठले, म्हणजे पैठणचे, चला यांचं नाव द्या बरं. त्यांना काही परीक्षा घेतली नाही, काही विचारलं नाही, प्रश्न नाही, काही नाही. देवांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी एका क्षणात त्यांचं नाव त्या यादीमध्ये लिहून घेतलं. आणि मग आता क्रमांक, नंबर लागतात, त्या नंबर वाईज त्यांचं होतं ते सर्व. ज्या दिवशी यांचा नंबर लागायचा की नाही त्याच्या आदल्या दिवशी यांना खूप ताप आला. एवढा ताप आला की त्यांना काही सुधरेना. आणि मग शेवटी भाड्याची काहीतरी, त्या गाड्या नव्हत्या काही, पालखी डोली वगैरे असं काहीतरी करावं लागायचं. तशी ती डोली पालखी वगैरे काहीतरी केली, त्याच्यात बसले
आणि परत आल्यानंतर मग आले, देवाला भेटले, देवाला सांगितलं म्हणजे असं असं झालं म्हणे, काही चिंता करू नका, तुम्ही असं करा, घरी जा, स्नान करा, जेवण करा आणि मग तुमचा ताप निघून जाईल म्हणे, तुम्ही जाऊ शकता. त्याप्रमाणे सारंग पंडित घरी गेलेले आहेत, जेवण केलं, आंघोळ केली, जेवण केलं, ताप निघून गेलेला आहे पुन्हा. मग हे पुन्हा तिथे गेले पैठणला गेले, चालले गेले, पोहोचले तिथं आणि बरोबर ज्यांचा नंबर लागायच्या वेळी तिथं ते पोहोचले ते सारंग. मग त्याप्रमाणे त्यांना संपूर्ण तो द्रव्य वगैरे सर्व दिलेलं आहे त्यांना. आणि द्रव्य दिलं ते म्हैस वगैरे सर्व, ते बाकीचं सर्व दासी आहे एक सोबत, बाकीचं सर्व पैसे वगैरे सर्व घेतलं आणि ते आले. आता पैसा भेटला की माणसाला जरा असं वेगळं वाटतं की नाही, एवढे पैसे भेटलेले होते आता. मग काय घरी गेले, देवाला भेटू म्हणजे नंतर काय आता काय घाई, उशीर झाला आपला, आधी घरी जाऊन जेवण वगैरे करू, छानपैकी जेवण केलं, झोपले आणि मग दुसऱ्याशी निवांतपणे देवाला भेटायला आले. देवाला भेटायला देवाला कधी आले म्हणे, रात्री झालो म्हणे, रात्री आले, मग इकडे आले ना भेटायला नाही म्हणे, देवा थकलो होतो जरासं, दुरून आलो, चालत आलो, प्रवास झाला होता आणि थकलो म्हणे, पण जेवण केलं आणि झोपून राहिलो म्हणे. ठीक आहे म्हटलं, देव काय हरकत नाही, मग आता करायचं काय म्हणे, तो तुमचा ताप बाकी आहे म्हणे. देवा तो गेला म्हणे, अहो गेलेला नाही, मी आम्ही थांबवलाय म्हणे तुमचा ताप, तो तसाच आहे, आम्ही तुम्हाला 2 दिवसासाठी सुट्टी दिली होती आणि तुमचा ताप थांबवलेला होता. असं म्हटलं, ठीक आहे म्हणे, काय हरकत, मग आता भोगाल का नंतर भोगायचं? ते नाही देवा, आता तुम्ही आहेत, तुमच्या सन्निधानामध्येच तो भोगू म्हणे. आणि असं म्हटलं, पुन्हा त्यांना तो ताप आलेला आहे आणि अशा प्रकारे बरेच दिवस तो ताप होता, तोपर्यंत प्रसाद आणि चरणोदक ते साधू स्वामींचं घेत होते आणि त्याच्या प्रकारे त्यांनी तो भोग भोगलेला आहे. अशा प्रकारे भोग हा भोगावाचा लागतो. आपल्याला किती जरी असं वाटलं, आपल्याला म्हणत असतो आपण, भोग हा सुटत नाही, प्रारब्ध भोगे क्षयो. जेव्हा काय सांगितलं, प्रारब्ध हा भोगूनच तुम्हाला संपवावा लागणार आहे. जी तुम्ही शिदोरी आणलेली आहे की पाठीमागून, ती शिदोरीचं काय करायचं, ती शिदोरी तुम्हालाच खावी लागणार आहे. मग ती चांगली असेल, वाईट असेल, जशी असेल, ती शिदोरी तुम्हाला भोगायची आहे. त्या प्रकारे हा दुःखाचे भोग जे आहे ते आपल्याला भोगावेच लागणार आहेत. सारंग पंडितांना सुद्धा भोगावे लागले, परंतु फरक एवढाच होता की प्रत्यक्ष भगवंत तिथे होते, भगवंताचा प्रसाद त्यांना मिळत होता, चरणोदक मिळत होता. अशा प्रकारे त्यांनी भोग भोगला. असंच लहामायसा होता, लहामायसाला ताप आलेला होता, खूप ताप आला. अरण्यग्रामची लीळ आहे, अरण्यग्राम केलंय का कोणी? अरण्यग्रामची लीळ आहे. आणि खूप ताप आलेला होता आणि मग देवाला समजलं की लहामायसाने ताप आलेला आहे. तर स्वतः भगवंत तिथे गेले, विचारपूस केली त्यांची, काय कसं काय नाही. म्हणजे देवा मला असा दररोज ताप यायला पाहिजे म्हणजे, दररोज ताप यायला पाहिजे, लोक तर आमचा ताप जायला पाहिजे, तुम्ही आता दररोज ताप यायला पाहिजे. नाही, प्रत्यक्ष तुम्ही मला भेटायला याल, तुम्ही माझी विचारपूस करता, त्यापेक्षा माझं भाग्य कोणतं? आणि मला ताप आल्याशिवाय तुम्ही माझी विचारपूस करायला येणार नाही, म्हणून ताप दररोज जरी आला तरी चालेल, असं लहामायसाने म्हटलेलं आहे. आणि देवानी त्यांना मग आशीर्वाद दिलेला आहे, त्यांचा व्यवस्थितपणे तो ताप दूर झालेला आहे. अशा प्रकारे भगवंताच्या जवळ आपण असणाऱ्या लोकांनी सुद्धा हे भोग भोगलेले आहेत, आपल्यालाही भोगायचेच आहेत. परंतु त्यामध्ये मात्र कुठलाही भोग असेल, त्यामध्ये जर नामस्मरणाची शक्ती तुमच्यासोबत असेल तर त्या भोगांचा कमीपणा होतो आणि ते दुःख तुम्हाला कमी भोगावं लागतं. कवडिंबा गायन श्रवण गोसावी असे उद्याचा पूजा सुरू झाला. मग गोसावी सपूजित चांगदेवासे विजय केले. सकाळचा पूजासर आटोपल्यानंतर सर्वज्ञ त्या चांगदेवाच्या मंदिरामध्ये, हे चांगदेव नाही, पैठणचंच चांगदेव आहे, पैठणचं चांगदेव मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये भगवंत गेलेले आहे. आणि मग जसं तिथे भगवंत गेले, तिथे कवी डिंभ नावाचे कवी तिथे आलेले होते. ते आले, त्यांनी बघितलं स्वामी आले, उठले, पटकन उठून बसलेले, उभे राहिले, दंडवत केला देवाला, देवाला बसायला टाकलेला आहे. आणि देवाला बसायला टाकल्यानंतर त्यांनी एक काव्य देवाच्या चरणी अर्पण केलेलं आहे. ते काव्य असं आहे, तू गोसावी मी पायकू तुझा, तू माझा स्वामी आहेस आणि मी तुझा सेवक आहे. हरिहरी वाचा उच्चारण वाचेन सदैव त्या भगवंताच्या नामाचा जयघोष माझ्या झाला पाहिजे. नयन निरीक्षण ध्यान, आणि डोळ्यांनी त्या परमेश्वरालाच मी बघितलं पाहिजे, देवाला बघितलं पाहिजे.
एक करी तुले देई, हे भगवंता एकच तुला माझं मागणं आहे. आनंद मागे कृपा सिंधू मुरारी, मी दुसरं काहीच मागत नाही. माझ्या डोळ्यांमध्ये सदैव तुझी मूर्ती असावी आणि माझ्या वाचेमध्ये सदैव तुझं नामस्मरण असावं, असं एवढंच मागणं तुला माझं आहे. ऐसा की तू गावणी श्रीचरणा लागून तो निघाला, आणि असं गीत त्यानं म्हटलेलं आहे आणि ते पुढे निघालेले आहे. मग गोसावी चांगदेवास विजय केले आणि मग भगवंत तिथून चांगदेवाला गेलेले आहेत. मग बाईस म्हटले, बाबा भगत तू कैसे मागतू असे, भक्त कसं मागणं मागतोय म्हणे, भक्त किती छान मागणं मागतोय तो. सर्वज्ञ बाई भगत तू आणि मागे, भक्त आणि मागतो असं शक्यच नाही. भक्त मागतच नसतो देवाला. देवाच्या वर फक्त त्याची श्रद्धा असते, भक्ती असते. तो देवाला काही मागत नसतो देव म्हणताय. तो मग गोसावी चांगदेवा विजय केले, बाळाण्यावरी आसन झाले. बाहेर स्वामी बसलेले चांगदेवाच्या मंदिराच्या बाहेर, आणि कविडिंबाचे शिकारे भितरी गात होते. त्याचे शिष्य काही गाण्यामध्ये भजन म्हणत होते, काव्य म्हणत होते. त्वमेव माताची पिता त्वमेव, आपण सुद्धा म्हणतो त्वमेव माताची पिता त्वमेव, की देवा तूच माझी माता आहेस, पिता आहेस, असं ते मुलं म्हणतायत. आणि तेव्हा बाईसा म्हणतायत की किती छान म्हणतायत म्हणे. स्वामीच म्हणतात फक्त छान म्हणतायत, शब्दाने म्हणतायत. एका ऐसेची होऊनी ठाणे, तो परमेश्वर माझा आईबाप आहे असं प्रत्येकाला एखाद्याला वाटतं. ते वाटणं महत्वाचं आहे, हे शब्दांनी म्हणणं महत्वाचं नाही. म्हणजे भावना महत्वाची, तुमची श्रद्धा महत्वाची आहे. मनापासून तो देव माझा आई आणि वडील आहे असं वाटलं पाहिजे, शब्दांना महत्व नाही. आणि भक्त आणि मागे याच्यात एक थोडंसं लिळा सांगतो मागण्याच्या बद्दल. देवाला काय मागितलं पाहिजे आणि देवाला काय मागतो आपण. एकदा काय झालं, कणाशीची लीळा आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, थोडीशी ऐकली असेल, कदाचित ऐकली नसेल म्हणून सांगतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी फिरत फिरत कणाशीला आलेले. कणाशीला आले, बाहेरच्या नांदणी जी आहे की नाही, विहीर आहे मोठी, त्या विहिरीच्या त्या मंदिराजवळ भगवंत थांबलेले आहेत. आणि तिथे थांबले, मग बाकीचे महाराज असतील, बाकीचे भक्त मंडळी असतील, ती सर्व मंडळी तिथे आलेली आहेत देवाला भेटायला. आणि दुसऱ्या दिवशी त्या गावातला जो ब्राह्मण होता, प्रतिष्ठित ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणांना देवाला विनंती केलेली की माझ्या घरी तुम्ही चला. आणि तो स्वामींना आग्रहपूर्वक आपल्या घरी घेऊन गेला. आज जिथे तुम्ही कणाशीचं मंदिर पाहता की उंच वाड्याबरोबर, ते मंदिर, तिथे त्यांचा वाडा होता. त्या वाड्यामध्ये ते घेऊन गेले देवाला. अतिशय चांगली सेवा केली, मनोभावे सेवा केली देवाची. स्नान घातलं, भोजन दिलं, सर्व काही सेवा व्यवस्थित केली. आणि सर्व सेवा व्यवस्थित केल्यानंतर सर्वज्ञ त्यांच्यावर प्रसन्न झालेले, देव त्यांच्यावर प्रसन्न झालेले. म्हणजे मागा, काही मागायचं असेल तर मागा. मग आता त्यांनी सांगितलं, देवा काय मागायचं काय म्हणे, आता मी काय मागू म्हणे देवा. नाही म्हणे, मागा काय मागायचं असेल तर मागू शकतो. मग त्यांनी एकच शब्द मागितला, देवा म्हणे बाकीचं काही नाही, पण सुने हाती ताक भात मला भेटला पाहिजे. देव म्हटल्यावर काय मागता, हे तसंच भेटेल म्हणे, आणखी काही मागा. नाही म्हणे, देवा सुने हाती ताक भातच मला पाहिजे. आता सुने हाती ताक भात म्हणजे सोन्याच्या हातून मला ताक भात खायला भेटला पाहिजे, एवढे शब्द त्याने मागितले. फार काही मागितलेलं नव्हतं. त्याला वाटत असेल बसून देईल का नाही आपल्याला ताक भात खायला, जेवायला देईल का नाही म्हणून मागितलं असेल कदाचित, परंतु एवढं कारण नव्हतं त्याचं. सून येण्यासाठी मुलगा असायला पाहिजे, मुलगा असण्यासाठी पत्नी असली पाहिजे, आणि पत्नी लग्न होईल तेव्हा पत्नी मिळेल. आणि याला होता थोडासा आजार, तो आजारच त्याला होता, त्याचं लग्न झालेलं नव्हतं. मग त्याला काय मागितलं, सून या शब्दामध्ये काय काय मागितलं माहिती का, तो आजार माझा नीट झाला पाहिजे, आजार नीट झाल्यानंतर मला माझं लग्न झालं पाहिजे, लग्न झाल्यानंतर मला मुलगाच झाला पाहिजे, आणि मुलगा झाल्यानंतर त्याचं लग्न झालं पाहिजे. सून या शब्दात किती मागितले शब्द, अशी हुशारी लागते मागायची सुद्धा. सून या शब्दात एवढ्या गोष्टी मागितल्या की आजार नीट झाला पाहिजे, लग्न झालं पाहिजे, मुलगा झाला पाहिजे, आणि मुलाचंही लग्न झालं पाहिजे. कारण मुलाचं लग्न आता होत नाही, तर लेकरं मुलाच्या लग्नाच्या अडचणी आहेत सगळ्या, सुनाच भेटत नाही, मुलीच भेटत नाही. आणि म्हणून सून या शब्दात त्यांनी एवढं मागितलं. आणि ताक आणि भात मागितलं. काय, ताक आणि भात. मग आता ताक जर पाहिजे तर दूध पाहिजे, दूध जर पाहिजे तर गाई म्हशी पाहिजे. मग गाई म्हशी नव्हत्या, त्या ताक या शब्दात गाई म्हशी मागितल्या. भात या शब्दामध्ये
शेतीवाडी त्याची लोकांनी बुडवलेली होती, अडकून धरलेली होती, पण जप्त झालेली होती. भात या शब्दामध्ये संपूर्ण शेती मागितली, शेती सुद्धा मला पाहिजे असं मागता आलं पाहिजे. आपण तर काही मागतच नाही देवाला. त्यानं एका शब्दात भातामध्ये इतकं मागितलं आणि ताकामध्ये एवढं मागितलं आणि सून या शब्दात एवढं मागितलं. देव म्हटल्यावर हे काय मागता, इथं भेटेल सहज भेटेल, याचं काही विशेष आणखी काहीतरी मागत नाही म्हणजे देवा मला एवढंच पाहिजे. आणि देवांनी त्यांना तथास्तु म्हटलेलं आणि त्यांना ते दिलेलं आहे. रस्त्यानं चालल्यावर बाकीची मंडळी होते, देवा म्हणे तुम्ही यांना मागत होते, यांनी काही मागितलं म्हणे, असंच मागितलं नाही म्हणे. हे अशी झाली साळी याची. साळी एक होता म्हणे आणि तो साळी हातमाग पूर्वी असायची आणि हातमागासाठी लाकडं वगैरे त्यांना लागायचे होते. आणि मग त्याला असं वाटलं आता हातमागाला आपलं ते लाकूड संपलेलं होतं, तुटलेलं होतं, म्हणून बाजारात जावं. बाजाराचा दिवस होता, बाजारात जावं तिथे आणि ते लाकूड तिथून घेऊन यावं. म्हणून तो साळी बाजारात गेला ते लाकूड आणण्यासाठी. संपूर्ण बाजारात फिरला पण ते लाकूड त्याला काही मिळालं नाही. त्याशी लाकडाला आले नसतील, काही अडचणी असतील, पण लाकूड त्याला मिळालं नाही. आणि मग थकला आणि शेवटी निघाला परत. दुपारची वेळ आहे, उन्हाची वेळ आहे, ऊन खूप झालेलं आहे. आणि एक झाड दिसलं, छानपैकी सावली दिसली, दाट अशी सावली दिसली. त्या दाट सावलीमध्ये घेतून गेला आणि त्याला वाटतं थोडा आराम करावा, विश्रांती घ्यावी आणि मग आपण पुढे आपल्या घरी जाऊ. म्हणून तो झोपला आणि सहज वर बघितलं तर एक छान असं लाकूड तिथे होतं. त्या फांदी होती लाकडाची आणि ती फांदी ते लाकूड त्याला त्याच्या उपयोगाला जाणारं असं होतं दिसलं. मग तो म्हणे हे लाकूड तर छान आहे, हे जर मिळालं आपल्याला तर किती छान होईल म्हणे. आपलं कामाचं टेन्शन मिटून जाईल म्हणे, सर्व बाजारात जे गेलो त्याचं आपल्याला भेटून जाईल. आणि असं म्हटलं, असं तो मनामध्ये विचार करतो, पटकन ते लाकूड खाली पडलं. याला आनंद आला, आपण मनामध्ये विचार केला, हे लाकूड लगेच खाली पडलं म्हणे. पटकन ते लाकूड उचललं आणि निघायला लागलं. तेवढ्यात ते झाड त्याच्याशी बोलायला लागलं, अगा मी कल्पवृक्ष, अरे मी कल्पवृक्ष आहे म्हणे, मी प्रसन्न आलो, तुला काय मागायचं असेल ते माग म्हणे तुला. आता कल्पवृक्ष प्रसन्न झाला होता, यानं काय मागायला पाहिजे होतं. यानं जर त्या वस्त्रांच्या घड्या मागितल्या असत्या त्याही भेटल्या असत्या, आणखीन काही मागितलं असतं तेही भेटलं असतं. तर यानं काय मागितलं नाही म्हणे, अरे बाबा ठीक आहे, काय करणार, तू प्रसन्न झालात म्हणे, आणखी एखादं लाकूड देऊन दे म्हणे, मोडलं तुडलं आणखी एखादं लाकूड पाहिजे. अशी परिस्थिती माणसांची होती. काय मागायचं देवाला. प्रत्यक्ष परमेश्वर प्रसन्न झाला होता, देव प्रसन्न झाला होता. देवाला परमेश्वरचं ज्ञान मागायला पाहिजे होतं, देवाला परमेश्वरचं प्रेम मागायला पाहिजे होते, परमेश्वरचं संविधान मागायला पाहिजे, परमेश्वरचं मोक्ष मागायला पाहिजे. ते न मागता लौकिक आपण मागतो. आणि म्हणून ते म्हणतायत की भगत आणि मागे. भक्त असा मागत नसतो, भक्त. आणि मग आता तुम्ही म्हणाल मग आम्ही तर मागतो देवाला, मग आम्ही भक्त नाही का. तर ज्याचा विचार आपलं आपलं करून घ्यायचं. मग आपण किती चांगले भक्त आहोत याचा विचार आपण प्रत्येकाने करून घ्यायचा. आणि म्हणून लौकिक न मागता देवाला, पारलौकिक देवाला जर मागितलं तर ते खऱ्या अर्थाने तुम्हाला भगवंत देणार आहे. आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं की आईला माहिती आहे मुलाला काय पाहिजे, म्हणून तुमचं जीवन तुम्ही त्या परमेश्वराला समर्पित करा. त्याला सांगा की देवा हे मला काय असेल ते तू बघ. जेव्हा तुम्ही त्याला सोपवून द्याल, समर्पित व्हाल, त्या भगवंत तुमच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करणार आहेत. तुम्हाला जे योग्य आहे ते भगवंत तुम्हाला देणार आहे आणि तुमच्या जीवनाला एक नवीन आकार देण्याचं काम भगवंत करणार आहे. रवळो अध्यात्मगीत निषेध, एक वेळ गोसावी चांगदेवा विहरणाविजय केले, तीर्थ माडावरी आसन झाले. आणि एक दिवस आम्ही त्या चांगदेवाच्या मंदिरात तिथे गेलेले आहे. तिथे नेमका त्या परिसरातला एक लोकगीत गाय, म्हणजे गाणे भजनं म्हणणारे वगैरे त्याचे डफ वाजवायचे पूर्वी, डफ वाजवून ते गाणे म्हणायचे. अशा प्रकारचा एक वादक आलेला होता, गायक आलेला होता. आणि मग तो काहीतरी देवतेची पदं वगैरे रचायचा, श्लोक तयार करायचा, अभंग तयार करायचा, भजनं तयार करायचं आणि म्हणायचं. असा तो आला, देवाच्या समोर बसलेला आहे आणि देवाच्या समोर त्याला काही पदं म्हणून दाखवली. देव काही बोललेलं नाही, ऐकून घेतलं शांतपणे. मग ऐकलं, त्याला असं वाटलं की आता इथून काही प्रतिसाद भेटत नाही, थोडा वेळ बसला विचारला आणि निघून गेला. बाईसा विचारतात किंवा हा काय प्रकार आहे. त्या देव सांगतायत की गीत कसं गावं. गीत गाणं अयोग्य नाही, पण गीत गाताना सुद्धा त्या देवतेचा कुठे अवमान व्हायला नाही पाहिजे. देवतेचं गीत सोपी गोष्ट नाही आहे.
देवतेचं गीत गाताना बऱ्याच गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल आणि त्यात जर थोड्याशा कानामात्रा जरी चुकल्या तर त्याचा दोष, त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल. म्हणून असलं गीत कोणी गाऊ नये आणि त्याच्याने त्रास होत असतो असं भगवंतांनी सांगितलं. आपल्याकडे सुद्धा गीत गाण्यासाठी परवानगी आहे, परंतु देवाची आरती व्हावी, त्यामध्ये देवाची आवड असली पाहिजे. त्या गीतामध्ये मार्गाची प्रीती व्हावी, मार्गाविषयी, साधू संतांविषयी, परमार्गाविषयी त्यामध्ये आवड असली पाहिजे. आणि विषयाची निवृत्ती व्हावी, विषयापासून दूर जाणारं असं ते गीत असावं आणि देहाची अनास्था व्हावी. ते पिक्चरच्या चालीवरचं भजन म्हणायला लागलेलं नाही तर ऐकणाऱ्यांनाही चांगलं वाटत नाही, देवाला तर आधीच चांगलं वाटत नाही. अनेक पिक्चरच्या चालीवरची भजन असे लोक म्हणतात की नको वाटतं. हे पोरही आरती म्हणतात कधी कधी, ते एक आरती आवड होतं प्रभू आहे, ते असे वेगळे चालले म्हणतात, नको वाटतं ऐकायला. आणि म्हणून भगवंताचं जर एखादं गीत म्हणायचं असेल तर त्यामध्ये एवढ्या गोष्टी असल्या पाहिजे. सुशीला करतो एवढ्या गोष्टी त्याच्या आयडिया असल्या पाहिजे. देवाची आरती व्हावी, मार्गाची प्रीती व्हावी, विषयाची निवृत्ती व्हावी आणि देहाची अनास्था व्हावी. असं जर गीत असेल तर ते परमेश्वराला आवडतं, देवाला आवडतं. भाष्कर भट्ट बोरीकर होते, या संप्रदायाचे आचार्य ते झालेले कैशोरदास. इतकं चांगलं त्यांचं काव्यावर प्रभुत्व होतं की जर लिंबूवर फेकलं तर ते लिंबू खाली येईपर्यंत एक श्लोक तयार करायचे, संस्कृतचा श्लोक तयार करायचे. भास्कर भट्ट बोरीकर त्यांचं नाव. आणि इतके चांगले, त्यांचा अभ्यासही खूप मोठा होता, बाकीच्या शास्त्रांचा अभ्यास होता चांगला, काव्यशास्त्राचा उत्तम अभ्यास होताच. यांनाही गायनाची खूप आवड होती आणि मग बाकीचं सर्व विसरून जायचे आणि सारखे गातच बसायचे. मग देव त्यांच्या रागावले, आपलं आचार्य त्यांच्या रागावले, म्हणे असं सारखं तुम्ही गात नका, सारखं गाणं योग्य नाही. त्यांनी नाही सांगितलं देवाला, आचार्यांनी तर. एक दिवस ते बसलेले आहेत, मनातल्या ज्या भावना आहेत ते दुःख, भगवान श्री चक्रवर्ती स्वामींची माझी भेट झाली नाही, देवाची माझी भेट झाली नाही, भास्कर भट्टांची त्यांची भेट झाली नव्हती देवाची. आणि तो विरह त्यांच्या अंतःकरणात जसा बसलेला आहे, श्रीकृष्णाच्या बाबतीत विरह आहे तसंच स्वामींच्या बाबतीत सुद्धा विरह त्यांच्या अंतःकरणात आहे. आणि अतिशय दुःख व्यक्त करतायत, रडतायत, अक्षरशः ते गीत त्यांच्या मुखातून निघतंय आणि रडत रडत ते दुःख ते व्यक्त करतायत. आचार्य पाठीमागून आले, आचार्य ऐकतायत, तरी सुद्धा त्यांना भान नाही की आचार्य मागे आलेले आहेत आपले. ते आपल्या आपल्या भावनेमध्ये वाहून गेलेत, अगदी ओतप्रोत होऊन भावनेनं ते गातायत पूर्णपणे. आणि आचार्य पाठीमागून ऐकतायत आणि आचार्य सुद्धा त्यांच्या भावनेमध्ये वाहून गेलेले. इतकी अवस्था आली. आणि मग थोड्या वेळात त्यांच्या लक्षात आलं की आचार्याला उठले, पटकन माफी मागितली, म्हणे तुम्ही नाही सांगितलं होतं मला गायला, परंतु मी गायलो. आचार्य म्हटले की असं गाणं तर गायला पाहिजे बाबा, ज्यातून त्या देवाचा विरह तुला प्राप्त होतोय, वियोगाचं दुःख तुला त्यातून व्यक्त होतंय, असलं गीत गायला तर हरकत नाही. आणि म्हणून त्यांना सांगितलं की माझ्यासमोर तुम्ही बसा आणि मला त्या भगवंताची लीळा तुम्ही मला समजून सांगा गोपालकृष्णाची. आचार्यांना समजावून सांगली साधी गोष्ट नव्हती, परंतु आचार्यांनी स्वतः त्यांना आज्ञा दिली होती की तुम्ही भगवंताचं व्याख्यान माझ्यासमोर करा. आणि मग भगवंताच्या समोर ते आपल्या आचार्यांच्या समोर भास्कर भट्ट सांगू लागले. भास्कर भट्टांचे अनेक ग्रंथही आपल्याकडे, शिशुपालवधासारखा ग्रंथही भास्कर भट्टांचा आहे आणि खूप चांगले कवी होते. हे काव्य अशा प्रकारचं असलं पाहिजे, त्यातून काहीतरी परमेश्वरासाठी व्यक्त झालं पाहिजे, भावना चांगल्या व्यक्त झाल्या पाहिजे, श्रद्धा त्यातून व्यक्त झाली पाहिजे, तर ते काव्य, ते गीत नक्कीच देवाला आवडेल आणि लोकांनाही आवडेल. वामदेवा भूतसृष्टी दाखवणे. एक वामदेव नावाचे संन्यासी होते, अतिशय प्रतिष्ठित संन्यासी त्या पैठणमधले. आणि मग स्वामी त्यांच्याकडे भेटायला भेटायचे, त्यांना बोलायचे वगैरे. मग त्यांनी आले स्वामी म्हटलं तर खूप आदर सत्कार केला स्वामींचा, बसा बसा वगैरे सगळं केलं. आणि तर मग स्वामी नेहमी जायचे त्यांच्याकडे. गेले की लोक काय करायचे, पहिल्यांदा स्वामींना दंडवत करायचे, यांना नंतर करायचे. मग त्यांनी काय केलं, अंधारात बसवायला सुरुवात केली स्वामींना. असा प्रकार चालू झाला. मग स्वामी नंतर जात नसायचे. पण एक दिवस सहज आले आणि स्वामी त्यांना विचारलं का तुम्हाला कशामध्ये तुमचं वैशिष्ट्य काय आहे, तुमच्याकडे काय शास्त्र कोणतं माहिती आहे तुम्हाला, अवगत आहे? म्हणजे देवा मला संपूर्ण भूतसृष्टी वश, मी कुठल्याही भूताला बोलवू शकतो, कुठलाही भूत माझ्याकडे येऊ शकते, मी त्यांना बोलवू शकतो.
देव म्हटले चांगली गोष्ट काय हरकत नाही, मला दाखवा बरं कसं काय तुम्ही भूतांना बोलवू शकता. सुरू केलं त्यांनी, त्यांचं मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्र म्हणतात एकही भूत यायला तयार नाही. आता भूतांच्या सर्वांचा बाप तिथे समोर बसल्यावर ती भूत कशाला येतील? प्रत्यक्ष सर्वज्ञ परमेश्वरी अवतार तिथे उभे आहे, म्हटलं भूत कशाला येतील? याला आवाज देत आहे, त्याला आवाज देत आहे, त्याला आवाज देत आहे, सगळ्यांना आवाज दिला, कुणी एकही भूत यायला तयार नाही. मग मात्र देवा म्हणे आता मी बोलवले म्हणे, पण कुणी तुळजापूरला गेलं, कुणी पंढरपूरला गेलं, कुणी कुठल्या तिकडेच गेले, मग सर निघून गेले गावाला, गेले चाट मारून. सांगता येत नाही, आता होत नाही तर मग करतील काय? त्यांनी दिलं आपलं खोटं बोलून. नाही म्हणजे ते सर्व दोन निघून गेले म्हणजे त्यामुळे येत नाही. अरे म्हणजे तुम्हाला वश आहे भूतसृष्टी, तुम्ही असं म्हणताय, येत नाही कसं? तुम्हाला जर भूतसृष्टी गोष्ट आलीच पाहिजे बोलवल्यावर म्हणे. नाही म्हणे आता काय करू, देवा प्रयत्न केला म्हणे, पण ते गावाला गेले आहेत त्यामुळे येत नाहीत म्हणे. देव म्हणते थांबा ठीक आहे, काय हरकत नाही, चिंता करू नका. देवाच्या हातात असं उपर्ण होतं, असं उपर्ण असं देवानं हलवलं आणि एक एक भूतं यायला लागली. मग हे म्हणे हेच बरोबर, हा बरोबर हेच आहे म्हणजे बरोबर, काय हरकत नाही. आणखी हात करायला लागले. मग आता त्यांनी जे बघितले होते ते भूतं आली, जे बघितली नव्हती ती सुद्धा भूतं यायला लागली, जी ऐकली नव्हती ती सुद्धा भूतं यायला लागली. एवढे भूतं जमा झाले तिथे सर्वे. आता घाबरूनच गेला. अनेक प्रकारची हिंस्त्र अशी, अनेक प्रकारची विचित्र अशी ती भूतं यायला लागली. आणि ते भूतं जशी यायला लागले, हा घाबरून गेला, देवाच्या मागे लपायला लागला. अहो म्हणे तुम्हाला भूतसृष्टी वश आहे ना, आणि तुम्ही कसं काय घाबरता पाठीमागे लपताय म्हणे. देवा म्हणे येतं आमच्या आमच्या विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे म्हणे, एवढे भूतं आम्ही कधी ऐकले बी नाही, बघितले बी नाही म्हणे, ही भूतं कशी काय आली? आणि मग देवाने त्यांची ती शक्ती आकर्षण केलेली आहे. आणि मग ते पुन्हा ते शांत आले, घाबरले होते, खूप घाबरले होते, त्यांना भगवंतांनी पुन्हा सावध केलेलं आहे. मग सर्वज्ञ आसुपी विजय केले. आष्टीला भगवंत आलेले आहेत, सोबत 22 आहे भक्त मंडळी आहेत. आणि सर्वज्ञांच्या सोबत 3 दिवसाचं साहित्य आणलेलं, शिदा आटा सर्व आणलेला होता 3 दिवसाचा. आता तो संपला, 3 दिवसाचा शिदा आटा होता, प्रवासामध्ये संपून गेलेला आहे. आणि काय थोडे पैसे होते ते सुद्धा होते, तेही संपलेले आहेत. आता देवाजवळ काही 5 पैसे नाही आणि अन्नधान्य सुद्धा नाही, शिदा आटा सुद्धा नाही. आता करायचं काय? जेवणाला तर सर्वांना तर लागेलच मार्गाला. परिसरासोबत 5-7-10 लोक आहेत. देव म्हटले असं करा, तो अडकित्ता की नाही आपल्याकडचा, तो अडकित्ता गाण ठेवूया म्हणे. आता बाई सांगता एकच अडकित्ता आहे देवाचा आणि त्याला पुन्हा गाण ठेवायचा, मग तुम्हाला सुपारी फोडायची असते, कसं करायचं? देव म्हटले चिंता करता, काय जे असेल ते होईल, पाहू म्हणे. तर आमची इच्छा असली तर म्हणे हे जे मंदिर आहे की नाही, या मंदिराच्या खाली हंडेचे हंडे भरले सोन्याचे आहेत म्हणे. आम्ही जर थोडंसं हे केलं तर इथं अंड्याचे अंडे सोन्याचे काढू शकतो म्हणे, असं देव म्हणतात. पण आम्हाला ती इच्छा नाही, यामध्ये करायचं नाही. तुम्ही जा म्हणे, हा पोपळ फोडणा घेऊन जा आणि अडकित्ता घेऊन जा आणि त्याच्यातून द्रव्य तुम्ही शिदा आटाचं साहित्य आणा. आणि असं म्हटल्यावर मग पैसे गेलेले आहेत. तो अडकित्ता तिथे त्या व्यापाऱ्याकडे ठेवला, दुकानदाराकडे. आणि त्याचं काय लागत होतं आपलं दररोजच्या भोजनासाठी, ते साहित्य सर्व त्या घेऊन आलेले आहेत. आणि घेऊन आल्या बसलेले आहेत. तेवढ्यात तो दुकानदार होता, थोड्या वेळाने तो बाईसांना बघितला आणि त्याच्या लक्षात आलं कोणतरी श्रेष्ठ पुरुष आहेत, साधू बाई येते. ठीक आहे म्हणे, काय करतं, कोण आलंय काय विचारपूस केली म्हणे, असं असं स्वामी आलेले आहेत. आणि असं म्हटल्यावर तो व्यापारी स्वतः भगवंताच्या दर्शनाला आलेला आहे. ते दर्शनाला आला आणि बघितलं, देवाला बघितलं, एका क्षणात तो आकर्षित झाला, देवाजवळ बसला, दंडत घातले आणि देवाला क्षमा मागतो. देवा तुमचा आणखी मी गाण ठेवला, बाकीच्यांचं ठीक आहे म्हणे, पण तुमचा सुद्धा आणखी गाण ठेवला, मला क्षमा करा. आणि म्हणे कोणी तुमच्यासोबतचं एखादा मुलगा द्या, मी त्याच्यासोबत तो आणखी परत पाठवतो आणि तुमचं ते द्रव्यसुद्धा मला काही नको. आणि म्हणून पुन्हा ते एका माणसाला घेऊन गेलेले सोबतिका आणि त्याच्यासोबत पुन्हा अन्नधान्य त्यांना पाठवून दिलेलं आहे. जे परमेश्वर सांगतात की अशा प्रकारे त्यांच्या वेळी सुद्धा काही अडचणी येत होत्या, पण त्या प्रसंगातून ते व्यवस्थितपणे त्यांनी बाहेर निघालेले आहे. धन्यवाद.
चालेल का? चाळीस मिनिटावर संपत असते. फुलंब्री तुम्ही केलेलं आहे कोणी? फुलंब्रीला गेलेले आहेत ना? फुलंब्रीची ही वेळ आहे. फुलंब्री गावात तू मढू असे, गावामध्ये मठ आहे. तीर्थ मुसावी अशी वस्ती झाली, तिथं स्वामींचा मुक्काम आहे. मग स्वामी भक्तांना विचारतात की हा मठ कुणी बांधला तुम्हाला माहीत आहे का? नाही म्हणे देवा हात बराच जुना दिसतोय मठ, 200-300 वर्षाला झाले असतील, तर आम्ही कसं काय सांगू शकणार कोणी बांधला असेल. देवदेवा सांगतायत की काय झालं, एक ब्राह्मण होते. त्या ब्राह्मण प्रवास करत होते. रस्त्यामध्ये एका ठिकाणी त्यांनी मडक्यामध्ये पाणी भरलं, घागरीमध्ये पाणी सोबत प्यायला लागायचं. त्या घागरीमध्ये त्यांनी पाणी ठेवलं, भरलं आणि निघाले. आता काय झालं की एका ब्राह्मणाच्या घरी ते थांबले. त्याला भिक्षेला जायचं होतं, भिक्षा मागायला जायचं होतं. मग तो म्हटला ही जी घागर आहे की नाही थोडा वेळ तुमच्या घरात राहू द्या आणि मी आलो की नंतर घेऊन जाईल, असं म्हटल्यावर ते खुंटीला टांगले ते. आता काय झालं, त्याच्यातून पाणी गळत होतं, मडक्याच होतं, ते मडक्यातून पाणी थोडं थोडं थेंब गळायचं. बाईला असं वाटलं की पाणी खाली सांडलं तर परत खराब होईल जमीन, म्हणून बाईने काय केलं, ताट त्याच्या खाली ठेवलं. आता जसं ताट ठेवलं आणि तो थेंब जसा पडला, तो थेंब पडला की ते पूर्णपणे ते ताट सोन्याचं झालं. आता बाईला तर आश्चर्य वाटलं की हे असं कसं काय झालं, सोन्याचं ताट. दुसरं ताट ठेवलं तेही सोन्याचं झालं. बाईला लक्षात आलं की हेच काहीतरी याच्यामध्ये जादू आहे. बाईने काय केलं, ते पूर्ण गाडगं आपल्या एका बादलीमध्ये रिसून घेतलं मडक्यामध्ये आपल्या, आणि पुन्हा दुसरं पाणी भरलं त्याच्यात ठेवून दिलं. बाई हुशार होते. मग तो ब्राह्मण आला, विचारलं त्यानं कुठं आहे मडकं, त्यानं भरलं आणि निघून गेला. त्याला माहीतच नव्हतं याच्यामध्ये काय. तर अशा प्रकारे त्या ब्राह्मणानं मग त्या बाईनं त्याच्या पत्नीनं त्याचं काही बरंच सोनं बनवलं आणि त्या द्रव्यातून त्या सोन्यातून हा मठ बांधलेला आहे असं स्वामींनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे सिद्धर सुद्धा पूर्वी असायचे आणि त्याची ब्राह्मण मंडळी त्यांना माहिती नव्हती, परंतु त्यांना माहिती झाली त्यातून ते प्राप्त होत असायचं. शांताबाई सच्चिदेवा सांगायला सांगतो. शांताबाई संचिका तिच्यावर 2-4 आता फेसबुक तुमचे म्हटले की त्याच्यावर अनेक कॉमेंट चालतात, शांताबाई संचिका सांगा असं त्याच्यावर आलेलं आहे का. 2-3 दिवसापासून चालतं आहे की मागणी आहे की शांताबाई संच्याबद्दल माहिती तुम्ही सांगा. तर माईबाई या वसमतच्या, आणि त्या वसमतच्या त्यांचा संसार अतिशय सुखाचा होता. 2 मुली होत्या, 2 मुलींची लग्न झालेली होती. ती व्यवस्थितपणे त्यांच्या ठिकाणी नांदत होत्या. पती होते, मुलगा होता, सगळा संसार सुखाचा होता. आणि सुखाचा असलेला संसार अचानकपणे काहीतरी दृष्ट लागते आणि पती मरण पावतात. पती मरण पावले, वय फार नसतं त्यांचं, थोडंसं मध्यम वयाचे, आणि अचानकपणे वारल्यानंतर ती बाई अतिशय दुःखी होते. मग दुःखी होते, पण आता काही शेवटी मुलगा थोडासा मोठा झालेला असतो, त्या मुलाला थोडंसं इकडून तिकडून पैसे गोळा करून त्याला एक दुकान टाकून दिलेलं असतं आणि तो दुकान चालवायला लागतो, छानपणे कमवायला लागतो. व्यवस्थित सर्व पुन्हा संसार सुखाचा सुरू झालेला आहे. पण अचानकपणे तो मुलगाही मरण पावतो. आता दुःख एक गोष्ट अशी लक्षात घ्या की दुःख जी येतात ना ती एकटी येत नाहीत कधी. संकट येतात ना, एकटी संकट कधी येत नाही. तुमच्या संकट आले की एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक संकट येत असतं. यांचे असं झालं, पती होते, पती गेले, नंतर पुत्र गेलेला आहे, आणि जी मुलगी होती ती एक विधवा होती. तिला थोडंसं असं पिस्यासारखं लागलेलं होतं, कावरू लागलेलं होतं. म्हणजे तिच्या अंगात वगैरे यायचं, असं फिट वगैरे येणे वगैरे असल्या प्रकारची व्हायची. त्यांनी घरी आणून दिलेलं होतं. आणि मग आता ही बाई दुःखी झाली अतिशय. मुलगा गेला, मुलींची अशी अवस्था, मुलींचा संसार उद्ध्वस्त झाला आहे, पती वारला.
आणि मग जगायचं कशासाठी, यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. आणि म्हणून तिनं असं ठरवलं आत्महत्या तर करायची, पण आत्महत्या कुठे करायची, द्वारकेला जाईल. एक पोटाला बांधेल, एक पाठीला बांधेल, आणि आम्ही तिघी मायले की समुद्रामध्ये समाविष्ट होतो गोपालकृष्णाच्या द्वारकेमध्ये. आणि म्हणून त्या निघाल्या दर मुक्काम करत करत पैठणला त्या आल्या. पैठणला आल्या, पैठणला थांबलं, दर्शन वगैरे आजूबाजूच्या देवांचं घेतलं. आणि मग त्यांचे नाते एक होते सारंग पंडित. त्या सारंग पंडितांना भेटायला त्या गेल्या आणि सारंग पंडितांना सांगितलं की बाबा रे, आमची अशी अवस्था आहे, माझ्यावर असं दुःख आहे आणि मी आता जगून तरी काय करणार, माझ्या मुलींची अशी संसार उद्ध्वस्त झालेला आहे आणि म्हणून मी जगून तरी काय करणार. आणि म्हणून मी मरायचं ठरवलं. पण मरणं माझं असं आहे की मी मला द्वारकेला जायचं आहे आणि द्वारकेला जाऊन त्या एक पाठीशी बांधेल, एक पोटाशी बांधेल एक मुलगी, आणि दोन्ही मुलींना आम्ही तिघी मिळून त्या समुद्रामध्ये उडी घेऊ. सारंग पंडित म्हणतात ठीक आहे, तुम्ही काय हरकत नाही, तुमचं आता ठरलेलंच आहे, तुम्ही ऐकणार नाही, परंतु जाता एक काम करा, की इथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आलेले आहेत, त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला आणि मग त्यांना भेटून तुम्हाला कुठे जायचं तिकडे तुम्ही जाऊ शकता. असं म्हटलं ते म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. त्या म्हटलं जायचं नाही, आपल्या प्रवासात जाऊ तर आपण सोबतच आहे, मग हे कोण सांगतात, त्यांना भेटायला काय हरकत आहे. आणि असं म्हणून त्या भेटायला देवाला आलेल्या आहेत. माईबाई भेटायला आलेले आहेत, देव बसलेले असणार विराजमान झालेले. आणि जशा आल्या माईबाई आणि देवाकडे आल्या, बघितलं आणि शांत होऊन गेलेलं आहे, बोलायला त्यात नाही, बराच वेळ बसल्या आणि रडायला लागल्या. देव म्हणतात का रडताय? नाही म्हणे, देवा असेच हात होते, देवा असेच पाय होते, असाच दिसत होता. देवाला बघून तिला तिचा मुलगा आठवला. माझा मुलगा सुद्धा देवा तुमच्यासारखाच होता, खूप छान होता, खूप गोड दिसत होता, खूप चांगला होता, खूप सुंदर होता, पण काळानं तो ओढून दिला माझ्यापासून. आणि रडते, दुःख व्यक्त करते. तेव्हा देव सांगत काय दुःख करू नका, जी झालेली घटना आहे ती झालेली आहे. आणि म्हणून देवांनी बऱ्याच त्यांना समजावून सांगितलं आणि मग त्या शांतपणे राहिले. आणि मग बराच वेळ थांबलेले आहेत आणि मग आता जायचं, त्यांना पुढे प्रवास तर करायचा आहे. देव विचारतात का हो आता पुढे जायचं नाही का, तुम्हाला द्वारकेला जायचं होतं की नाही, द्वारकेला का जात नाही? नाही म्हणजे आता काय द्वारकेला जाऊन काय करणार म्हणे, मला सातोकार श्रीकृष्ण इथे भेटला, देव मला इथे भेटला आणि मी कशाला जाऊ. आणि असं म्हणून त्या देवाच्या जवळ राहू लागल्या तिघी माहिती. देवाने सांगितलं काही चिंता करू नका, या मुलींची तुम्हाला चिंता आहे की नाही, आता ही विधवा झालेलीचं ठीक आहे, पण हिला जे पिसल आलेलं आहे की नाही, हिला तिच्या घरी पाठवून द्या. जसमाई सर तिचं नाव, तिला पाठवून द्या तिच्या घरी. नाही म्हणे देवा, ते तिच्या घरचे वागवत नाही, तिच्या घरचे तिला त्रास देतील, तिला घरातच घेणार नाही, तुम्हाला काय करायचं म्हणजे जा तुम्ही. वडील सून आणि मोठे सून आणि म्हणून अतिशय आनंदाने तिचं स्वागत घरी करतील म्हणे, तुम्ही पाठवा तिला. आणि असं म्हटल्यावर कोणाला तरी एकाला सोबत पाठवलं आणि जा म्हणे घेऊन जा. आणि असं म्हणून तिला पाठवलेलं आहे. आता ते खरंच वाट बघत होतं त्या मुलीची, ते तिसरं तिच्या अंगातनं निघून गेलेलं सर्व काही व्यवस्थित झालेली आहे आणि ते तिच्या घरचे तिची वाट पाहत होते की आमची सुनारी सुना. खूप अतिशय आनंद त्यांना झाला आणि अतिशय आनंदाने त्यांनी तिचा स्वीकार केलेला आहे. अशा प्रकारे त्यांचं त्रास तो मिटून गेलेला आहे. आणि मग या बाई देवांच्या जवळ राहू लागल्या, देवांची सेवा करू लागल्या. दुःख खूप होतं अंतःकरणामध्ये, पण भगवंताच्या सेवेमध्ये त्यांचं ते दुःख दूर झालेलं आहे आणि अतिशय आनंदाने त्या देवाची सेवा करतायत. आणि मग भगवंतांनी त्यांच्या संपूर्ण दुःखाचा निरस केलेला आहे, त्यांना संपूर्ण दुःखमुक्त केलेलं आहे आणि त्यांचं नाव शांतीबाईसा ठेवलेलं आहे. शांतबाईसा त्यांचं नाव ठेवलं. आणखी एक दोन वेळा त्याच्या संदर्भात आहेत, परंतु त्यांचं संपूर्ण दुःख दूर करून त्यांचं नाव माईबाई होत्या. अशांत जी होती त्या अशांत बाईसाला शांतबाईसा केलेलं आहे आणि त्यांच्या अंतःकरणात खऱ्या अर्थाने शांतीचं रोग भगवंतांना लावलेलं आहे आणि त्यांचं दुःख दूर करून भगवंतांनी त्यांना चांगलं केलेलं आहे. आत्मतीर्थ प्रशंसा सर्वज्ञातले बटिका तुमचा गावी आत्मतीर्थ एक असे की सर्वज्ञ त्या उपाध्यांना विचारतात. उपाध्याय हे आहेत बळीग्रामचे. त्या बळीग्रामचे उपाध्याय असल्यामुळे स्वामी त्यांना विचारतात की तुमच्या गावाच्या जवळ आत्मतीर्थ देवस्थान पांचाळेश्वरचं आत्मतीर्थ आहे की जी असे ते तर तुम्ही जात असता, तिथे जाता का कधी म्हणे तुम्ही त्या देव करायला? नाजी पंचपर्वे जाऊ, कधीतरी आम्ही जातो म्हणे. कधी असं वाटलं एखादा काही प्रसंग असला, काही पर्व असलं, पर्वाच्याच प्रसंगी आम्ही जातो म्हणे. पौत असलं, अष्टमी असलं
अशाच टायमाला फक्त मंदिरात आम्ही जातो म्हणजे बाकी वेळी आम्ही मंदिरात काही जात नाही. अष्टमी असली तरी सकाळी संध्याकाळी लवकर विडा ठेवून देतो मंदिरात, रात्री कोण जागत बसत तर संध्याकाळी आम्ही विडा ठेवून देतो मंदिरात आणि दुसऱ्या दिवशी मग विडा उपार वगैरे घेऊन घेत जातो. असा हा सुद्धा म्हणतोय की नाही जेव्हा पंचपर्वालाच मी जातो म्हणे, असं नेहमी काही जात नाही. मग तेव्हा भगवंत त्याला सांगतायत बटिका तीर्थ प्रत्येही जाईले हो, नेहमी जायला पाहिजे. ते स्थान आणि का स्थावरा तीर्थासारखे तीर्थ नाही, इतर तीर्थासारखं ते तीर्थ नाही आहे. प्रत्यक्ष श्री दत्तात्रय प्रभूंची प्रतिष्ठा तिथे आहे, प्रत्यक्ष श्री दत्तात्रय प्रभूंचं येणं तिथे आहे. श्री दत्तात्रय महाराज आजही तिथे भोजनासाठी येत असतात आणि म्हणून तिथे दररोज आपण आज्ञावन्न जेव्हाही जमेल तुम्हाला म्हणजे तिथे गेलं पाहिजे आणि ते स्थान तुम्ही नमस्कार केलं पाहिजे, असं त्या पांचाळेश्वरचं वैशिष्ट्य भगवंताने सांगितलं. आणि भट्टवासांना सुद्धा स्वामींनी आदेश दिला होता की तुम्ही तिथून गेलं तर ते स्थान तुम्ही चुकवू नका, तिथे गेलं पाहिजे, ते स्थान केलं पाहिजे. आणि भट्टवास सुद्धा कधी तिथून गेले तर डावलत नव्हते. आणि असंही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की स्थान जर स्थानाच्या तुम्ही जवळून जात असाल तर त्या स्थानाचा डावलणं शक्यतो करू नका, स्थानाचा कंटाळा करू नका. स्थानाच्या जवळून जात असेल तर स्थान नक्की करून जा. आणि जर तुम्हाला काही फारच मोठी अडचण असेल तर त्या स्थानाच्या जवळून जाताना किमान त्या स्थानाची आठवण करत, चिंतन करत, देवा मला तुमच्याकडे आज यायला पाहिजे होतं, तुम्हाला नमस्कार करण्यासाठी तरी यायला पाहिजे होतं, माझ्या अडचणी असल्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, ही क्षमा तरी मागा, प्रायश्चित्त तरी करा, मनामध्ये दुःख तरी ठेवा. आणि जर तुम्ही असं केलं नाही तर एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की बरेच दिवस नंतर ते स्थान नमस्कारण्याचा योग तुम्हाला येत नाही. माझा अनुभव आहे, अनेकांचे असे अनुभव आहे. एखाद्या स्थानाच्या बाबतीत जर तुम्ही जसा कंटाळा केला ना, ते स्थान करण्याचा योग तुम्हाला लवकर येतच नाही. म्हणून अशा प्रकारे त्या स्थानाचं डावलणं आपल्याकडून कधीही झालं नाही पाहिजे. जेव्हाही तुम्हाला योग आला असेल तर ते स्थान नमस्कार केलं पाहिजे. आणि जर नसेल, फारच अडचणी असतील, फारच काही प्रॉब्लेम असेल तर त्या मनामध्ये त्या स्थानाविषयी आदरभाव व्यक्त करत त्याची क्षमा तुम्ही मागा, तर मग काहीतरी ठीक आहे. आणि म्हणून अशा प्रकारे स्थानाचं डावलणं आपण करू नये. पंचाळेश्वर असेल किंवा कुठलंही स्थान असेल तर ते आपण नमस्कार केलं पाहिजे, त्याला वंदन केलं पाहिजे. त्याने अधिक योग्यता आपली होणारी आहे, ती योग्यता आपण स्वीकारली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी